काही वेळापूर्वी मानकिवली गावातली ग्रामस्थ आले होते. त्यांचा प्रश्न असा होता की त्यांना नगर परिषदेच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात आली, 24 तासांच्या आत घरं खाली करा. अगोदर आम्हाला मोबदला देणार असं सांगण्यात आलं होतं आणि आता नोटीस दिली आहे मोबदला न देता घरं खाली करण्याची, असा आरोप त्यांच्या माध्यमातून केला जातो. काय सांगा? गेल्या आठवड्यातच माझ्याकडे सर्व ग्रामस्थ आले होते आणि इथे सविस्तर अशी चर्चा झाली होती आणि त्यांना आम्ही आश्वासित केलं होतं की कुठल्याही प्रकारचा मोबदला तुम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही कुठलीही कारवाई होऊ देणार नाही. हा नगराध्यक्षाचा त्यांना शब्द आहे आणि तो शब्द आम्ही तंतोतंत पाळणार आहोत. कोणाच्याही वर अन्याय होणार नाही. संपूर्णपणे त्यांचा मोबदला त्यांना मिळेल किंवा पुनर्वसन असेल तर पुनर्वसन त्यांना मिळेल. जे काही त्यांची मागणी आहे ते सगळं त्यांना, कारण काय हे आत्ताचे 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वीची ही घरं आहेत त्यांची, तर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याच्याबद्दल मी तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून ग्वाही देते. अर्थात त्यांनी असं म्हटलं की आमचे सातबारे आहेत आणि आमचे सातबारे असताना सुद्धा हा सगळा प्रकार नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे आणि उपोषणाचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. नाही, सातबारे ज्यांचे सातबारे आहेत त्यांच्यावरही अन्याय होणार नाही आणि ज्यांचे नाही आहेत त्यांच्यावरही अन्याय होणार नाही. त्या दिवशी मागच्या आठवड्यात माझ्याकडे जेव्हा ते आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर सविस्तर अशी चर्चा झाली होती आणि जे जे त्यांचे दुसरे सातबाराधारक आहेत त्यांच्या त्यांच्याशी पण आम्ही चर्चा करू आणि नक्कीच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच मी इथे आहे. त्या दिवशी सुद्धा मी त्यांना तोच शब्द दिला होता आणि आजही मी त्यांना तोच शब्द देते की कुठल्याही प्रकारचा तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. दोन नोटीस त्यांना गेल्या, एक 4थ्या महिन्यामध्ये गेली आणि आता 8व्या महिन्यामध्ये गेली. 4थ्या महिन्याच्या नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला की तुम्हाला दिलं जाईल, म्हणजे चटई क्षेत्र जेवढं असेल तेवढं दिलं जाईल. पण आता जी नोटीस त्यांना गेली त्याच्यामध्ये याचा उल्लेख नाही करण्यात आलाय आणि 24 तासांचं अल्टिमेटम देण्यात आलं, त्याच्यामुळे ते संभ्रमात आहे. नाही, आपली जशी याबद्दल मी पुन्हा एकदा सविस्तर सीओ सरांशी पण चर्चा करून घेईन, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटशी पण चर्चा करून घेईन आणि नक्कीच मी आत्ता पण तेच सांगते की व्यवस्थित त्यांना मोबदला मिळाल्याशिवाय कोणावरही घर खाली करण्याची पण जोर जबरदस्ती केली जाणार नाही. एक आणखी एक उल्लेख केला त्यांनी की अधिकृत असा उल्लेख आमच्या घरांचा यापूर्वी होत होता कर पावतीवरती, पण आता तो अधिकृत शब्दच नगर परिषदेने कर पावतीमधून काढून टाकला. मग त्या ते संदर्भात विचारावं लागेल, कारण का काही ठिकाणी पोर्टलचा पण इश्यू आहे. बऱ्याचशा चुकीच्या प्रिंट पण निघतायत आणि सगळंच. तर मी टॅक्स डिपार्टमेंटच्या मॅडमची त्याच्याबद्दल त्या दिवशी चर्चा केली आणि हा काय प्रकार आहे हा सुद्धा मी त्यांना तपासायला सांगितलंय. आता मध्ये 3 दिवस 5 दिवस सुट्टीचे झाले, म्हणजे मी 2 दिवस नव्हती आणि 3 दिवस सुट्टीचे झाले. मी आजच आल्या आल्याच मी पीए ला सांगितलं की आपण ह्या विषयावर मॅडम कडून नक्कीच सविस्तर माहिती मला घेऊन द्या.